मित्रांनो आता आपण आलोय परिरक्षच्या इथे महाराष्ट्र माझ्या पप्पाची ट्रॉली बघायला भेटते. कारचौकीचा माझ्या पप्पाची ट्रॉली आहे बाकी तिकडे लाईन तिन्ही ट्रॉली रेडी वर्कशॉपच्या बाहेर आणि बाकी वर्कशॉपच्या आतमध्ये एंट्री नाही. पप्पाच्या मूर्त्या रेडी आणि गेटच्या आतमध्ये ट्रॉली जाणार तुम्हाला दाखवतो. जस्ट आलो आहे गणेश वर्कशॉपच्या बाहेर. बाकी समोर शिवायच आहे. पप्पाच्या मध्ये खूप सारे रेडी होत आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलोय लालबाग नगरीमध्ये. आज तारीख 11 जुलै 2026 आणि आज आपण तुम्हाला दाखवणार परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप आणि अरुण दत्ते सरचा वर्कशॉपचा अपडेट. बाकी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आज एका ब्लॉग मध्ये तिन्ही वर्कशॉपचे अपडेट बघायला भेटणार. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि एक छोटीशी कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. बाकी आता आपण परेल वर्कशॉप आपला इथेच आहे. आपण परीक्षा पाठी आहे, जाऊया परीक्षा आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो मी. मित्रांनो आता आपण आलोय परीक्षा इथे आणि जाऊया आतमध्ये तुम्हाला अपडेट टाकतो. पप्पाच्या मूर्त्या खूप सारे रेडी होतात आतमध्ये आणि ट्रॉली पण खूप सारे आलेत. आपल्याला पहिला महाराष्ट्र माझ्या पप्पाची ट्रॉली बघायला भेटते वर्कशॉप मध्ये एंट्री मध्ये. मित्रांनो समोर पप्पाची मूर्ती आहे, ती पहिला या साईडला होती, ती पुढे नेली आहे. बाकी एक ट्रॉली आहे खेतवाडीचं. मित्रांनो तुम्हाला ते बघायला भेटते परेलचा विघ्नाथ ट्रॉली. पाटी आहे मुंबादेवीचा गणराज. पाटी अजून एक पप्पाची ट्रॉली आहे. बाकी लाईन तिन्ही ट्रॉली रेडी आहेत KPRs मध्ये. इकडे आहे मुंबादेवीचा गणराज, पप्पाची ट्रॉली आणि पाटी अजून एक ट्रॉली. तुम्ही बघा पप्पाच्या ट्रॉलीचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आपल्याला. मित्रांनो अजून पप्पाची ट्रॉली बघायला भेटते आपल्याला. खेतवाडीचा महाराजा आणि पुढे डोंगरीचा राजा पप्पाची ट्रॉली इथे. कामसाला पप्पाची ट्रॉली आली इथे. KPRs मध्ये अजून ट्रॉल्या बघायला भेटतात. इकडे पप्पाची एक ट्रॉली चपाटी आहे. कारचौकीचा माझ्या पप्पाची ट्रॉली आहे बाकी. बाकी इकडे एक ट्रॉली आहे. बाकी अजून पाठवून खूप सारे ट्रॉले आहेत. आता जस्ट प्रभाचं काम झालंय बघू शकतो तुम्ही. इथे प्रभा रेडी होतोय. साचा आहे प्रभाचा. परिरक्षा आतमध्ये ईश्वराचा आहे. घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो मी. मित्रांनो वर्कशॉप आतमध्ये खूप सारे बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहे. तुम्ही बघा तर मी तुम्हाला दाखवला परीक्षा अपडेट. खूप काय अपडेट बघायला भेटला तुम्हाला थोडंसं भेटलं. आम्ही खूप काय बघितलं. बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत्या आता. बाकी तुम्हाला ईश्वरावर दाखवत घरगुती बाप्पाच्या मूर्त्या होत्या. आणि आता आपण जाऊया अरुण सरच्या वर्कशॉपच्या इकडे. फिलहाल तर माहिती पडलं आहे की एंट्री तर नाही आहे, तर आपण ट्राय करूया. जर तिकडे भेटलाच काय तुम्हाला शूट करून दाखवायला तर मी दाखवतो. तर ब्लॉग सोडू नको जास्त की मी बोलतो की एंट्री नाही. आपण बघूया आपण की काय कसं आहे, एंट्री आहे की नाही तुम्हाला माहिती पडेल या ब्लॉग मध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. बाकी परिवर्तनला रस्त्याच्या मूर्त्या खूप रेडी झाल्या बघायला आणि आता बनतात पण आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू जाऊया अरुण सरच्या वर्कशॉपला. चला मित्रांनो आपण आलेलो अरुण सरच्या वर्कशॉपच्या बाहेर आणि बाकी वर्कशॉपच्या आतमध्ये एंट्री नाही. बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. तिकडून थोडासा गॅप आहे. मूर्तिकार आणि जे आहेत बाकी त्यांना आतमध्ये मंडळवाले वगैरे येतात तर ते आतमध्ये असतात तिकडून. बाकी इकडे पूर्ण वर्कशॉप अरुण सरचा. बाकी आता एंट्री तर कोणलाच नाही आणि व्हिडिओ पण अलाउड नाही आतमध्ये. आणि इकडे परेलचा महाराज बाप्पाची ट्रॉली आलेली 4-5 दिवस झाले पहिला आलेली बाप्पाची ट्रॉली. तर ती बाहेर ठेवलेली. आता सगळे ट्रॉल्या इकडे तुम्हाला एक आपण ब्लॉग टाकला त्याच्या पहिला एक ब्लॉग तुम्हाला बघायला भेटला असेल आपला. तेव्हा सगळे ट्रॉल्या 6 ते 7 ट्रॉल्या बाहेर होत्या. आता एक पण ट्रॉली बाहेर नाही. सगळ्या ट्रॉली वर्कशॉपच्या आतमध्ये आहे. बाकी बाप्पाच्या मूर्त्या बनत्या आतमध्ये. लवकर बाप्पाचे आगमन होणार आहे. सूर्यचंद बाप्पा आहेत ते पण लवकर आगमन होणार आहेत. बाकी इकडचा वर्कशॉपचा अपडेट तुम्हाला दिला अरुण सरच्या. अरुण सरची गाडी समोरच उभी आहे म्हणजे अरुण सर आहे वर्कशॉप आतमध्ये. बाकी मानू काय बोलशील? काय बोलू आता, बोलणार तर तेच जे वर्कशॉप आता बंद केलेलं आहे आणि मला वाटते थोड्या दिवसात परेल वर्कशॉप पण बंद होणार असं वाटतंय. आणि आता वर्कशॉप बंद नाही होणार, वर्कशॉपची एंट्री बंद होणार. उद्या पण आता पाद्यपूजन आहे.
सो आता याच्या पूर्ण ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला भेटत राहणार आहे. आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चांगले ब्लॉग्स बघायसाठी आणि दर्शनचे ब्लॉग वगैरे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. तू चॅनलचं नाव सांग. माझ्या चॅनलचं नाव आहे बॉब मन्नू ब्लॉग्स. जाऊन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर आपण जाऊया आणि बघूया आता. चला. तर आता आपण इथून जाऊया पुढच्या वर्कशॉपवरती. मग दोन्ही वर्कशॉप अपडेट दाखवला. पहिला आपण गेलो पहिले वर्कशॉप आणि नंतर गेलो आपण अरुणसरचा वर्कशॉप. आता आपण आलो गणेशचं वर्कशॉप इथे आणि पहिलाच येते आपल्याला काहीतरी बघायला भेटतंय. समोर ट्रॉली आहे आणि आता गेट उघडा आणि गेटच्या आत ट्रॉली जाणार. तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो एक ट्रॉली तिकडे आहे, बाकी इकडे अजून एक ट्रॉली बघू शकता तुम्ही. आणि याच्या पाठी अजून एक पप्पाची ट्रॉली आहे. ट्रॉली आलेत, रेडी झालेत. हे बघा. आणि आता जस्ट गेट बंद केलं म्हणते बघा. आता गेट बंद केलं म्हणे. मित्रांनो आता आपण जस्ट आलो आहे गणेश ग्लोबच्या बाहेर आणि समोर आहे सार्थक आर्ट. लास्ट टाइम आपण आलो तेव्हा अपडेट द्यायला तेव्हा बंद होता. आता ओपन झालं. तुम्हाला जाऊन दाखवतो बाप्पाच्या मूर्त्या. घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या महाराष्ट्राच्या इथं बाप्पाच्या मूर्त्या बाहेर बघायला भेटणार आहे. जसे लास्ट टाइम आतमध्ये होत्या आता बाहेर पण बघायला भेटतात. बघू शकता तुम्ही गणपतीच्या मूर्त्या. इकडे आहे श्री गणेश चित्रशाळा. इथून तुम्हाला बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहे बाहेर ठेवलेल्या. बघू शकतो मी. तिथे खाली पण आहे. मला वर्कशॉप आतमध्ये पण खूप सारे बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतात आहेत. मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये लेफ्ट साईडला आहे वेळ ब्रदर्स, ह्या साईडला पण आहे, साईडला पण आहे. बाकी जाऊन तुम्हाला दाखवतो आतमध्ये. तुम्ही वर्कशॉप इकडे पण आहे, इकडे पण आहे. काम तर चालू आहे आतमध्ये आणि बाप्पाच्या मूर्त्या आतमध्ये दाखवतो मला. मित्रांनो ह्यांच्या या वर्कशॉपमध्ये पण खूप सारे बाप्पाच्या मूर्त्या अजून बाप्पाच्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. बाकी पुढे अजून एक आपल्याला वर्कशॉप बघायला भेटतंय साई गणेश चित्रशाळा म्हणून वरती. आणि बाप्पाच्या मूर्त्या ते खूप सारे आहेत रेडी झाले. आणि समोर एक बनते बाप्पाची मूर्ती रेडी होते. पेंट वगैरे चालू आहे. आणि बाकी इकडचे वर्कशॉप चालू आलाय. इकडे काय आणि या साईडला बघा हे 3 ते 4 वर्कशॉप अजून रेडी झाले नाहीत. बाकी समोर शिवायच आहे. बाप्पाच्या मध्ये खूप सारे रेडी होत आहेत. आणि पुढे अजून एक बाप्पाचं वर्कशॉप आहे. पेशवा आर्ट्स म्हणून पण आहे पुढे बघू शकतो तुम्ही. आणि इकडे आहे शिवाय आर्ट्स बघा. बाप्पाच्या मूर्त्या रेडी होतात. इथे आहे सार्थक आर्ट्स म्हणून आणि तिकडे अजून बाप्पाच्या मूर्तीचं काम चालूच आहे. आतमध्ये काम चालू आहे. बाकी समोर आहे ना अमर आर्ट्स मध्ये बाप्पाच्या मूर्त्या रेडी झाल्यात आणि खूप सुंदर बाप्पाच्या मूर्त्या बाहेरून दिसतात. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की बाप्पाच्या मूर्त्या आहेत ते. वर्कशॉपच्या आतमध्ये खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती पहिला बघायला भेटते. बाकी तिथे तर मी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. आज तुम्हाला दाखवला परेल वर्कशॉप, आन्सरचा वर्कशॉप आणि गणेश वर्कशॉपचा अपडेट. बाकी आपले अजून पण ब्लॉग येणार आहेत. उद्या आहे 12 जुलै 2026 आणि उद्या आहे मुंबईचा महादेव बाप्पाचा पाद्यपूजनचा. आपण तिकडे पण जाणार आहे. आणि त्या पुढे अजून एक अपडेट आहे. त्या पुढे तर मानव बोलेल की अपडेट काय पुढे. त्याच्या पुढचा अपडेट उद्या 2 अपडेट आहे. अरे 2 अपडेट नाही, 2 पाद्यपूजन. म्हणजे खूप सारे पाद्यपूजन आहे पण उद्या 2 पाद्यपूजन आहे. की केतवाडीचा बोलले मुंबईचा महाराजा आणि केतवाडीचा गणराजचा उद्या पाद्यपूजन आहे. आणि त्याच्या नंतर आहे आगमन जो की सुरतचा गणाधीश आहे. सो त्याच्यानंतर पण अजून खूप सारे अपडेट आहे. आगमन जे आणि तुम्हाला अपडेट आहेत तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाणार. ते तुम्हाला बघायचं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला लागेल. आणि जर कमेंट नाही केली गणपती बाप्पा मोरया तर ती पण करून ठेवा. इथे तुम्हाला आता माहिती आहे 4 तारखेला बाप्पाचं आगमन झालं. तुझं माझं नाव होतं, माझं नाव होतं
सुरतचा गणेश्वर आहे. गणेश्वर आहे. तर तुम्हाला इकडे किंवा इकडे ब्लॉगचा व्हिडिओ असेल तर नक्की जाऊन क्लिक करा. आपण इकडे किंवा या ब्लॉग मध्ये भेटतो. तर बाय.